आई तुझ्या मूर्तीवाणी, आई तुझ्या मूर्तीवाणी, या जगात मूर्ती नाही। अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही। अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही। आयुष्यभर नशिबाशी झटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला। पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना, पुण्याची गणना कोण करी। हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा। अशाला आपल्याकडे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। भगवंताच्या नामचिंतनाने पुण्याची प्राप्तता होणारे आणि ते पुण्य आजीला लाभावं याच्याकरिता वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम विठ्ठल विठ्ठल। आणि ह्या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलेल्या जीवात्म्याची ऊर्ध्वगती व्हावी, पण आहे त्या जीवात्म्याला आरूढ परंपरेतून साधकीय जीवन हे साधनेवर आरूढ व्हावं याच्याकरिता काय करावं लागेल, त्याच्यामुळे जीवनाचं सार्थक होईल। अभंगाचे पहिले चरण। जन्माल त्याचे, जन्माल त्याचे, जन्माल त्याचे, जन्माल त्याचे, जन्माल त्याचे, जन्माल त्याचे। झाले झाले तुम्ही जागा, तुम्ही जागा, आजी फळ झाले साचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती। आणि अशा प्रकारे जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे। खऱ्या अर्थाने आज आपल्या आजीच्या श्राद्धाच्या निमित्ताने हा अभंग घेण्याचा योग आहे। विशेष म्हणजे अलौकिचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो। हा मृत्यू लोकामध्ये भेटलेला देह अतिशय अनमोल आहे, त्याची अपेक्षा जगाच्या मालकांनी करावी। पण त्याच्या उलट ज्ञानोबराय तुकोबराय सांगता क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू। का तरावया पार भवसिंधूचा विचार करा तर नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। तो जाणार आहे आणि तू त्याच्यामुळे जीवनाचं सार्थक कर, जन्माला आल्याचं सार्थक घडेल असं कार्य कर। आईच्या जीवनाचं सार्थक काय आहे, आई म्हणजे काय आहे? आई फक्त दोन शब्दामध्ये मोडणारं वाक्य नाहीच आहे। आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, हे तर सगळ्यात मूळ आहेच। पण आई ह्या शब्दाची व्यापकता जर आपण पाहिली तर आई शब्दाची व्यापकता मला सांगू वाटते। आई शब्दाची व्यापकता अशी आहे, जगाचे मागलक श्री प्रभू रामचंद्र, पण माझ्या कौसल्या मातेचं ज्ञान त्यांच्या पोटी जन्माला आलं आणि कौसल्या मातेचं ज्ञान प्रभू रामचंद्रांच्या कामी आल्यामुळे रामायण जर घडलं असेल तर माझ्या कौसल्या मातेच्या ताकदीमुळे। आईची व्यापकता जर पाहायची असेल तर अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान। हनुमाना
तुझी ताकद जर कोण ओळखेल, तुझी शक्ती जो कोणी ओळखेल तो तुझा गुरु असेल. हे अस्तित्वाची जाणीव करणारी ती माझी अंजनी माता आहे. ही तिची व्यापकता आहे. तिची व्यापकता काय आहे तर तिची व्यापकता 5 पांडव आणि 5 पांडवांचे जे खऱ्या अर्थाने ताकद आहे ती माझ्या कुंती मातेला समजावी. भीमाला अहंकार झालाय माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाहीये, असा अहंकार माझ्या भीमदादाला झालाय. एवढी ताकद आहे. पण आई काय आहे तर आई आपल्या लेकराला षड विकारातून बाजूला काढणारी नाळ आहे. आईला समजलं भीमदादाला अहंकार झालाय, काय करावं तर सांगितलं वरती जा स्वर्ग लोकामध्ये आणि माझी जाऊबाईकडे मला मकर संक्रांतीला लुटायला जायचंय आणि मला खऱ्या अर्थाने माझ्या इंद्रदेवांच्या हत्तीला घेऊन जायचंय, ऐरावताला मला घेऊन जायचंय. ऐरावताला आणायला पाठवलं भीमदादाला वरती आणि तेव्हा माहितीये 100 हत्तींचं बळ एका ऐरावतात आहे. एवढा ताकदवान असणारा ऐरावत राजा आहे. हत्ती येतो. इंद्रदेवांना विचारलं तुमचा हत्ती मला घेऊन जायचा आहे. इंद्रदेव म्हणले ठीक आहे तुम्ही घेऊन जा, कारण की त्याच्या पुढे जाण्याची इंद्रदेवांच्या नंतर कुणाची हिंमत नाहीये. भीमदादाला तर अहंकार झालेला आहे. भीमदादा म्हणले चालतंय मी जातो आणि घेऊन येतो. त्यावेळी भीमदादा ऐरावताला आणायला गेले, पण त्या सुद्धा ऐरावताला आपल्या बगलेमध्ये आणण्याचं कार्य भीमदादाचं. किती ताकद असेल भीमदादाची. पण जसं का त्या भीमा दादाने ऐरावताला आपल्या बगलेत धरलं आणि मृत्यू लोकांमध्ये शिडी चढून यायला लागली, तो मीपणा, तो अहंकार सहन झाला नाही आईला. शिडी जशी उतरत होते तशी ढासलू लागली आणि गड 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 करत भीमदादा खाली येऊ लागले. आईनं पाहिलं भीमदादाची शिडी आता ढासळली. पटकन आई गेली, आपला पदर घेतला आणि त्या पदरामध्ये भीमदादा सहित ऐरावताला घेतलं. आईची ताकद किती मोठी असेल सांगा. ही ताकद, ही व्यापकता आहे त्या आईची. आईची व्यापकता काय सांगावी आपण सर्वांनी. ज्या 3 रत्नांना एका नाळेमध्ये आणण्याची ताकद माझ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांची. आईची व्यापकता आहे. शहाजी राजांना तेवढंच तत्पर करण्याचं कार्य माझी जिजाबाई साहेबांचे आणि तेवढ्याच ताकदीने छत्रपती शिवाजी राजांना जन्म घालण्याची ताकद माझी जिजाबाई साहेबांची. स्वराज्य निर्माण झालं, पण त्या स्वराज्याला रत्न, त्या स्वराज्याच्या रत्नाला संस्कार देण्याचं कार्य मा जिजाबाई साहेबांनी केलं. म्हणून असा पुत्र ह्या विश्वाला लाभला. ही आईची व्यापकता आहे. आईची व्यापकता काय असावी. आईने मुलाला घडवावं आणि आईने मुलाला घडवत असताना ह्या समाजाची, ह्या विश्वाची कल्पना त्याच्या समोर मांडावी. ह्या विश्वामध्ये त्याचा इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण की जाधव घराण्याचा चमकता तारा लखोजी राजे जाधव यांच्या पोटी जन्माला आला. स्वतंत्र विचाराची, स्वतंत्र प्रेरणा धारण करणारी महान शक्ती म्हणजे मा जिजाबाई साहेब आहे. आणि त्या जिजाबाई साहेबांचा एक एक विचार जर आईच्या नाळीतून मांडला तर 8 संस्कार आपल्या लेकरावर अगदी सक्षमपणे करणारी माता कोण असेल तर ती जिजामाता आहे. गर्भधारणा, डोहाळे, नालछेदन, जन्म उत्सव, पाटापूजन, मौजी बंधन, विद्यार्जन आणि लग्न सोहळा हे 7-8 संस्कार ज्या मातेने सक्षमपणे आपल्या राजांवर केले ते राजे विश्वाचं कल्याण करण्यासाठी तयार झाले. आणि त्याच्यातला एक एक संस्कार ह्या मातेने आज आपल्याही घरामध्ये केला. मगाशी मला बाबांनी म्हणले
तुकोबारांचं प्रमाण आहे, माझ्या वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा साधावया. पण माझ्या आजोबांनी सांगितलं की माझ्या आईची मिरासिगा देवा. आमचा बाप लहानपणी गेला, लहानपणी वडील गेल्यामुळे अवघ्या अख्ख्या प्रपंचाचा भार आमच्यावर आला. पण बापाही त्या तत्परतेचा, ज्या जीवनामध्ये बापाचंही पांघरून हरवलं, त्या जीवनाचं आपण काय सांगावं. कणखर खांदा पोलादी काम करण्याचं कार्य एक बाप आपल्या जीवनामध्ये करत असतो. ज्यावेळी माझ्या आईचं हा एक उजवा भाऊ गेला, त्यावेळी माझ्या आईने माझ्या प्रपंचासाठी काय खस्ता खाल्ल्या हे आम्ही माझ्या एका शब्दामध्ये सांगू शकत नाही. एवढं ताकद माझ्या आईने आमच्या कुटुंबासाठी निर्माण केली. आज तो बाप होता, त्याची ही माया काही कमी नाहीये. तो काय आहे, आयुष्यभर नशिबाशी झटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी भासला. तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. 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 आयुष्यभर नशिबाशी झटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. आयुष्यभर नशिबाशी झटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. तळ हाताचा पाना करुणी संसार पेलविला, त्याने संसार पेलविला. हो तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. 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 वाटला. हा बाप आहे जीवनातला, आणि खऱ्या अर्थाने बाप हरवला. आईच्या एकटीवर जबाबदारी आली, पण मला तिच्या तिन्ही जन्माचं सार्थक कसं केलं हे सांगायचंय. बाप हरवला पण आई डगमगली नाही. बघा ना, जेव्हा 72चा दुष्काळ पडला, त्याच्यानंतर अनेक प्रसंग आले, पण अनेक वेळा शेतकरी राजा आत्महत्या करताना आपल्याला दिसला, पण त्याच्या बायकोने, त्याच्या पत्नीने, आईने कधी आत्महत्या केलेलं आपल्याला आढळत नाही. थोडक्यात वेगळ्या कारणाने ती करेल, पण आपल्या लेकरांकडे पाहून तरी ती आत्महत्या करत नाही. ती कुणाचा आदर्श घेते? माझ्या सीतामातेचा आदर्श घेते. ज्या सीतामातेला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला, त्या सीतामातेला काय कमी होतो? जनक राजाची कन्या, दशरथ राजांची सून आणि साक्षात प्रभू रामचंद्र देवाची बायको होती, पण तिला सुद्धा वनवास कधी सुटला नाही. तिच्या प्रारब्धातलं तिला ते सोडावं लागलं नाही, पण त्याही प्रारब्धामध्ये तिने आत्महत्या करण्याचा कधी विचार केला नाही दादा. आणि तशी ही स्त्री शक्ती बनलेली आहे, तशी ही आई बनलेली आहे, आणि आई म्हणजे देवाचं रूप आहे. वेगळं कुठलं रूप आपल्याला सापडून याची गरज नाही. त्या आईने वडील गेले पण आपल्या घराचे 4ही भाऊ बनण्याचं कार्य केलं.
लेकरांना लहानाचं मोठं केलं आणि मोठं करत असताना फक्त प्रपंच करत बसली नाही ती. त्या प्रपंचामध्ये परमार्थ केला, परमार्थ साधला. तुकोबाराय सांगतात प्रपंच हा होतच असतो, परमार्थ हा करावा लागतो. भूक लागली आपल्याला जेवण करावंच लागणार आहे, पण भजनाची भूक लागली पाहिजे, देवाच्या दर्शनाची भूक लागली पाहिजे, वारीची भूक लागली पाहिजे, माऊली नामाचा जयघोष करणारी तहान आपल्याला लागली पाहिजे. त्याच्यानंतर ह्या जीवनाचं नाव लौकिक होत असतं. आणि हे कार्य करत असताना माझ्या ह्या आईने ह्या लेकरांना असं उभं केलं की आज त्यांचा एक नातू देशाची सेवा करतोय. आणि देशाची सेवा जो करतो, देवाची सेवा जो करतो आणि धर्माची जो सेवा करतो त्याचा इतिहासच घडला जातो. विठ्ठल विठ्ठल. कारण की देशाची सेवा तिकडे ते करतात, म्हणून आज आपण इथे सुरक्षित बसतो. आज 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली, आपलं भाषण तेवढ्या पुरतं मर्यादित आहे, पण आज देशाचे शूर जवान अहोरात्र देशाची सेवा करताय. हे सांगण्याची गोष्ट नव्हे. जेव्हा ह्या गोष्टीचा आपल्या कुटुंबातून अनुभव यायला सुरुवात होती तेव्हा कळतं ते जीवन काय आहे. आणि त्या जीवनामध्ये ज्यांनी कार्य केलं त्यांचं जीवन लौकिक झालं. मुलांना शिकवलं आणि मुलांना शिकवल्यामुळे आज प्रत्येक नातवाची आणि बापाची आणि मुलाची सुद्धा हीच अवस्था झाली की आईच्या मूर्तीसारखी दुसरी मूर्ती ह्या जगात कुठे नाही. आहे का तिच्या मूर्तीसारखी जगात मूर्ती? म्हणून तर एक सुभाषितकार म्हणतात, आई तुझ्या मूर्तीवाणी, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. उपकार फिटणार नाही, उपकार भेटणार नाही. ही आईची ताकद आहे. तिच्याबद्दल काय बोलावं? आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. अशी आई तिची ताकद सांगू शकत नाही. हंबरुनी हंबरुनी वासर आले साठते जवा गाय. तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय रे, दिसते माझी माय. हंबरुनी वासर आले, गरुड वासर आले चटते जवा गाय. तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय. गरुड वासर आले चटते जवा गाय. तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय. आया बाया सांगत होतो होतो जवाताना दुष्काळात माईचं मगरात होता पणा. पिठामध्ये पिठामध्ये पाणी टाक
दिसली माझी माय, तवा दिसली माझी माय. अशी त्या आईने माझ्यासाठी एवढे उपकार केले आणि त्या उपकारातून लेकरांना शिकवलं, नातवंडांना शिकवलं, प्रपंचाचा जोम बसवला, प्रपंचाची घडी बसवली आणि जीवनाच्या 100च्या पुढे जाऊन देवाच्या भगवत चिंतनामध्ये तिचा देहत्याग झाला की जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. आणि हे सर्व शक्य झालं फक्त संतांच्या सहवासामुळे, संतांनी दिलेल्या साथीमुळे, सांभाळून घेतल्यामुळे मला हे शक्य झालं. अभंगाचे दुसरे चरण. तुम्ही सांभाळिले संधी. हो 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 हो. तुम्ही सांभाळिले संधी. तुम्ही सांभाळिले